बीचवर आणण्यासाठी किती मेहनत चालली इकडून. बीच 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 बीचवर आलं, बीचवर मेरी जान. बीच 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 बीच. गाडी अडकली माका चोद बहीण चोद. आता आई चुवली गाडी अडकली माका चोद. आता रथ मध्ये येऊन अडकलो आता. आईचा हो गाडी अडकली रे. काय लवडे लागल्यात रे जिंदे गेला लवडे. आताच मंदिरात ना आलो ना ते असलं कांड. लावलाय दगड कुठं लावला. पुढं घालायचे का मागे घ्यायची गाडी. पुढं काढणार आहे इकडे अजून अडकला आणणार रे. येत रिवर्सच घे रिवर्स. कुतवात अजून खड्ड्यावर चाललाय. थांब थांब खड्ड्यावर चाललाय अजूनच. काय घातली आताच मंदिरात ना आलो गाडी बी अडकली. बीचवर जायची खाज खाज होती खाज आणि बीचवर आलो आणि गाडी अडकली मायक चोद. आता कसं रिटर्न जायचं त्याच्यावर जवळ हा तेच म्हणते आता ढकलूया. चालायचं वाटलं तर बीचला चालत जायचं. आता काय झालं गाडी अडकली. गाडी काढूया मग बघूया पुढचं नियोजन. ऍडव्हेंचर भावानं फुल ऍडव्हेंचर आणला. हात धुवून येऊया. चल चला तिकडे धुऊया. काका चांगले गावले आपल्याला. काकाने मदत केली. काकांना पैसे दिले तर काकाने ट्रॅक्टर वाल्याने दिलं मदत केली. काकांना 100% आपल्याकडनं धन्यवाद. फुल ऍडव्हेंचर. हे बघा ॲस्थेटिकची आई धुवून टाकली माझी सगळी. ॲस्थेटिकची आई घातली तर फुल ऍडव्हेंचर पण मजा आली. काय रे बीच मजा आली मग जरा. विषय काय झाला माहिती काय स्वामीनं ब्लॉग मध्ये आपण एडिटिंग करताना बघूया. पण मजा आली भाऊ. लय मजा. काय माहितीये का पाणी आला संध्याकाळी काय नव्हता भेटला म्हणून गाडीच्या समोरून झाली असती. थांबा बॅगेत पैसे दिले त्यांना. थँक्यू दादा. या काकाने मदत केली आपल्या. रिक्षा थांबवली. एक तासभर झालं त्यांनी मदत केली पण चांगले केले. गाडी लय मेहनत झाली पण गाडी काढायला लय मेहनत लागली. कारण की गाडी खालची माती काढा हे काढा. त्या बोनेट मध्ये अडकलेली माती ड्रम मध्ये चाललंय. मातीत आईला बालपण आठवलं आता. लहानपणी आमची तर वाळू पडलेली. इकडून जागा हे बाबा आता घाल. आताच पैसे गेले तर ते ट्रॅक्टर वाले ना पैसे घेतले जाऊन दे. अरे प्रीत्याच्या 2,500 घेतले. 5,000 रुपये घेतले जास्त पण कमीच घेतले. चांगले होते तर बघूया आता रूमवर जाऊ. जरा आंघोळ बिंघोळ करू. लयच आता ही झालंय मासे झाले. आता रूमवर जाऊया तिथनं चालू करू. जेवण बिवण करूया. कोकणातली कोकमची भाजी. आता थकलो ऍडव्हेंचर लाईफ झालं पण आता जरा गारवा काढले भावांना. मीच सगळं मातीत हात घातले. काय संबंध आमच्या हाताला माती लागला काय ना. गाडीत बसून होता दाखवली असती पण मी झाडले सगळे. येऊ मातीत हात घातला ना. येणं काहीच केलं नाही. येणं मातीत हात घातला ना. शान कचरा जाऊ दिला. आता चला रूमवरचा जरा गार पिऊ आणि आंघोळ करू. हे अण्णा उघड नाही. स्वाम्या उघड की. चला रूमवर जाऊया. तुमच्या बशीच आहे. आता आलोय आपण सेकंड हॉटेलला. कालच बुक करून गेलतो. बीच शेजारी तुम्हाला दाखवतो तर कसे काय कसं इथं. आणि रेट बी सांगतो तुम्हाला रूमचं. तर आता रूमवर जाऊया तर सांगतो. भारी येतो इथं पण बघा गार्डन आहे. आणि इकडून सर आम्ही पुढं आलो ना तिथे एकदम असं आजूबाजूला आपलं नारळाची झाडे एकदम मोठी मोठी. आणि एकदम असं पार्किंगला बी स्पेस आहे चांगलेच. तर
चला आता रूम बघूया कसं आहे आपलं दिलेलं एसी रूम आहे तर रूम जाऊया आता. तिथं बाहेर आहे जेवण आहे सोय पण तुम्ही फॅमिली बरोबर आला ना तर इथं तुम्हाला टेबल सुद्धा मिळणार बाहेर. ही रूम अलीकडची आपली पहिलीच. तर बघूया रूम कशी आहे आतनं जरा काय रेट होतं रे एसी रूमचं बदललो आहे रेट असतात. हां हां काय परत रेटचं तुम्हाला वर खाली होईल रेटचं मग तर तुम्ही एकदा विचारा तर जाताना तुम्हाला नंबर बी सांगतो इथं टाकतो. आता रोज जाऊया रूमवर. चावी आणली का शिरक्या नाही दुसरं काय नाही व दुसरं थांबा रूमवर ना जाऊया रूमवर. बघा हेच रूमवर तर आलं आपलीच रूम आहे. हे 4 नंबर आहे 1 नंबरला जायचे आपल्याला. तर चला रूमवर जाऊया. सगळंच माझ्या त्या बॅगेत होतं की तुम्ही शॅम्पू टाकलेलं. तर आलं भाऊ आता रूमवर. हेच रूम आहे हेच रूम आहे फॅन आहे सगळं भारी आहे. किती बेड आहे 1 2 म्हणजे 5 जण आईश पेश झोपू शकतात. आईश पेश झोपू शकतात. एसी रूम एसी रूम एसी रूम चाल आता तर जाऊया. थांबे नागडवू नको जाऊ तर बीच चला आता बीचवर जाऊया जरा आवरूया जरा. आणि आपला ओपन आहे हा इकडे इकडे. तर मित्रांनो आता आम्ही समुद्रात उड्या मारणार आहे. उडीला आता नाही मारणार आता जरा जेवायला जाणार आहे. आता समुद्रात आलोय हो का व्ह्यू एवढा भारी आहे. पेट भिजली पेट भिजली पेट भिजली. अरे जेवायला जायचे अजून हो का मित्रांनो बीचवर आलोय निवांत. भारी येतंय ना तो उद्या असं वाटतं तुम्हाला पाहू वाटत. लाटा बघा लाटा ऐक घातली पाय भिजले बघा पॅन्ट बी भिजा लागली. आता जरा इथं बीचवर आलोय असं निवांत. हे बघा अण्णा आपलं वाटतंय ना खरंच तुम्ही येऊ बघायला या नक्की कोकणला नक्की या. भारी वाटतंय ना. Oh my God, खरंच. विजिट करा नक्की कोकण जरा मजा आहे आपले पोरांबर आहे आपण फॅमिलीवर आले की. एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, सांगतो काय काय वाटतं कर्ज लांब आहे काय काय वाटतं हरणपेंद्र लांब आहे काय काय वाटतं म्हणून लांब आहे. पण असं काही नाही आहे. इथून कर्जे बीच 2 किलोमीटर आहे. ह्या साईडला कर हरणपेंद्र 2 किलोमीटर. त्याच्यात सेंटरला बरोबर मुरुड बीच आहे. तर असं काही नाही की बाबा हे लांब बीच आहे हे लांब बीच आहे असं काहीच नाही. आपण हॉटेल बी बरोबर मधोमध घेतलंय त्यामुळे काही विषय नाही. जसं आपण जे हॉटेल घेतलंय कोकण रिसॉर्ट 1 नंबर हॉटेल आहे. बीचच्या एकदम लागोलाग समुद्राचं पाणी अक्षरशः रात्री हॉटेलला लागून येतं. सो तुम्ही नक्की विजिट करा. 1 नंबर हॉटेल आहे. आता आपण दिसणार नाही आता जरा जेवायला जायचं म्हणून तेवढं पाय नुसतं बघायला आलोय. एन्जॉय करा. 1 नंबर हे समुद्राच्या लाट अक्षरशः जन्नत आहे भावांना जन्नत खरंच. एकदम असं वाटतं की लाटा बघा लाटा समुद्रासमोर असं जावं सरळ पण जीवाची भीती वाटते मरणाची भीती वाटते. कारण की दोघाला पावायला येत नाही दोघाला पावायला येत नाही. असा विषय आहे की मला पोहायला येत नाही ना की याला येते आणि वाचवायला जाटू कोण नाही आम्हाला. आज जाऊ शकत नाही. इथपर्यंत आम्ही एन्जॉय करू शकतो. एन्जॉय कमऱ्यापर्यंत जाऊ शकतो पण त्यापुढे जाऊ शकत नाही. So, आलोय. करा. अरे जरा जेवायला जाणार आहे जेवण करून आलं संध्याकाळी भेटणार आहे. संध्याकाळी करायचं ना आम्ही संध्याकाळी असं ठरवलंय की आता पूर्ण जिथपर्यंत जातात तिथपर्यंत जाणार आणि संध्याकाळी घरी येणार म्हणजे रूमवर येणार. बघू आता जरा एन्जॉय करताना आमच्यासोबत पण व्हिडिओ बघा एन्जॉय करा. संध्याकाळी बघू आता जेवायचं नियोजन झालंय जेवण बिवण करायचं आणि मग संध्याकाळी बीचवर येणार आहे आपण. पाणी वाढायला लागलं. पाणी वाढ लागलं आता बाहेर जावं आधी पावायला येणं झालंय उगाच वाहत मिळत गेलं तर. आता जरा जेवायला जायचं ना रान्ना. हो, जेवायला आणि आता जरा जरा फिरू इकडे तिकडे बीचला जेवायला गेले की संध्याकाळी आम्ही बीचवरच आहे ना रे आपण. बीचवरच आहे ना संध्याकाळी इकडे 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 लावळे बीचवरच आहे ना संध्याकाळी आपण बीचवरच आहे. मग काय राहण्याचं होणार बीचवर. आता फक्त आलोय आपण फक्त बघायला पाणी कसं काय त्यानंतर आपण बीचवर जाणार आहे. फक्त जरा जेवण करून आलं ना मग संध्याकाळी 4-5 वाजता मग बीचवर जाणार आहे. का नावा काढतोय का श्रीकांत आईची कटकड वैंचोत आता नाव विसर काही दिवस काय वेळाने काय तिथं जाय संपली जरा आता जरा बीचवर आलोय फिरूया जरा मग जेवण बिवण करूया. तुम्हाला सांगतो हॉटेल कुठं जेवायला आणलंय आपण. जेवण बिवण करून आल्यानंतर मग संध्याकाळी येणार ते बीचवर एन्जॉय करायला. हे बघा नाव काढत बसलाय स्वतःची
येडे जाऊ काय ना काय करतच असतं येडे चाले. तर इथं करूया हा? घेतलं पर्सनल नाही काय नाही पर्सनल काढलं. त्यानंतर आता जरा इथंच बघूया संध्याकाळी डायरेक्ट बीचवर आलं तुम्हाला दाखवतो कसं काय. आम्ही समुद्रात खेळून आलेलो आहे. आणि गाळ फाटले, तोंडात नाकात कानात सगळीकडे पाणी शिरले. सगळीकडे मीठ झाले. आताच गेलतो मग अशीच गेलतो आणि मोबाईल नेला ना कारण की जरा पाण्याचा विषय. परत मोबाईल खर्च ट्रिपला आधी खर्च झाला, मोबाईलला खर्च झाले की आधी लवडे विकायला लागले असते आपले. एवढं पाणी झालं. पाणी गेलं तोंडात. तर मजा आली काय अन्नाला मजा आली. पण एन्जॉय झाला. 3 तास कंटिन्यू आम्ही पाण्यात आहे. 12 अक्षरचा फोन गेला तेवढ्या आतमध्ये आम्ही गेलो समुद्रात. एक जण जीव द्यायला गेला होता त्याचा तो बाथरूम मध्ये त्याला आणला लेवलो जर तो जरा धोका खाल्लाय त्यामध्ये जीव देत होता. तो सौदी अरेबियाला जाणार होता इथून. शिद्दत पिक्चर बघितलं त्याला रात्री सिद्ध पिक्चर बघितलं त्याने. जोश मध्ये तो चाललेला. पण त्याला आम्ही पाय धरून ओढत नाही. आता बाथरूम मध्ये आंघोळ करते आमचे पैसे बी भिजले काही नाही पण एन्जॉय एक नंबर झाला. एन्जॉय म्हणजे या बीचला आलं की एन्जॉयचं. पाणी तुम्ही कारण जरा मीठ कमी खाल्लं तरी चालेल कारण की आता मीठ गेलंय घशातले. अन्न तुला मीठ वाटतंय का? मला नाकात मीठ गेलं. लय मीठ झाले तरी बी आपण आता बीचवर फिरूया थोडं नॉर्मल. जरा आम्ही दोघं आवडतो जरा बीचवर फिरलो त्यावेळी तुम्हाला दाखवतो काय विषय आहे का पुढं. कारण की आता लय थकला तर जरा शावर बिवर घेऊया त्यानंतर बघूया बीचवर फिरूया ना 100%. चला जरा शावर घेतल्यावर मग चालू करू आपण. भावानं आता आंघोळ करून जरा आवरलंय तिघं पण आवरलं. येऊ आता जरा बघूया बाहेर जाऊन जरा काहीतरी जरा खाऊया चहा बी पिऊया. तिथून जरा बघू तिथं गेला तुम्हाला दाखवतो चहाचं लोकेशन. आता बीच शेजारी बसले तर आता बीचवर उठून जरा चहा बी उडकूया कुठं का बीचचं चांगलं आवरलं. बीच लय मजा आली पण आता पाण्याचं खेळून घेऊन आता जरा लय वैताग आला कारण की मीठ गेलं सगळं अंगात त्यामुळे लय वैताग आला. यो तर लय वैतागलाय. खोकला यो तर संपला का डोक्याला घातला. विषय बघा अरे गपला तिथे बघा. तर आता जरा बीचवर उतरूया तिथं बाजूला स्टॉल लागले चहा तिथे चहा पिऊया. चहा आणि थोडस भुर्जी पाव नाश्ता वगैरे पोटाला पाहिजे. सिगरेट जरासं हे करून चालतं जाऊया आता बीचवर. अरे हे बघा संध्याकाळचं बीचचं लोकेशन. हे दोघं जंगली काय मागचं दाखवत व्ह्यू बघ भारी वाटतं संध्याकाळचं. शक्तिमान बोट गाडी सवय कधी जात नाही कशी आता काय किती बी काय झालं की पोट खाली सवय या पोराची कधी जाणार नाही. बघा एवढे आले तर आता जरा आलोय आता बीचवर चालतोय जरा चहाचं लोक बघा बोचा बघायचा तरुण चालतोय. किती बी काय झालं तर गांडीवरचा मास गेला नाही. कशावरचं टी शर्ट घालतो माहिती का प्रोटीनचा डब्बा आला ड्रायव्हरचा गेंबीचा. सस्ते कमाल सस्ते काय लिहिलंय अर्थ सांग माहित नाही. नुसतं वापरतोय अर्थ माहित नाही. जिम बंद केली तरी सुटल्या हे काय लव येन ए मागाशी भावना असले लिहिले तुला काय सांगू. मी व्ही काढून बिराडाला पाठवू का? त्यानं काय पाठवलं शिरक काय लिहिलं सांग. असं काढू का नाही म्यूट करतो मी. असं काढू का मी असं बदाम काढतो मध्ये कसं आहे माहित का आम्ही एवढं लॉयल जरा पण तू नाही का प्ले होय मी लॉयल नाही प्ले बॉय म्हणतोय सोब्या. यो तर काहीच नाही लॉयल जाट्याचा लॉयल आहे. यो तर मी खलिफासारखं जावलं नाही खरं नाही. यो लॉयलच आहे एक नंबर पोरग आहे. शिरक्यातून लॉयल आहे ना दाखवत बघू किती लॉयल आहे. लॉयल राहून या जिंदगीत काय भेटत नाही. मी खूप अनुभव घेतलेला आहे. माझं एक सिरियस प्रेम होतं तिनं माझ्यावर चिट केलं तेव्हापासून मी लॉयल राहत नाही. आता समुद्र जीव द्यायला गेला आम्ही वाचवला. खलिफा पण माझी गर्लफ्रेंड आहे काय सांगतो. असं नसतं की प्रत्येक पोरगी धोका देते. काय काय पोरं असतात चांगला शेवटपर्यंत साथ देतात. काहीच देतात भावांनो सगळ्यांना मी नाव नाही ठेवत पण लॉयल
कोणाबर राहिलं पाहिजे ते आपल्याला कळलं पाहिजे. कुणावर राहिलं पाहिजे तुझ्यावर काय संबंध आहे का? मित्रांवर लॉयल राहा शेवटपर्यंत साथ देतात. यो बरोबर बोलला मित्र लॉयला मित्रांवर लॉयल राहा मित्र loyal शेवटपर्यंत असतात. साथ देतात. संपला आणि विषय येड्या भोकाच्याला सांगते मुरुड बीच पुढे पुरजी पाव खाल्ल्याला काय इकडे खाल्लेला अर्धी मला दुकान त्याच्या आहे. मागं हॉटेलच अरे काल आपण पिलतो हीच हॉटेल इकडं इकडं दाखवलंय का नाही तू पाण्यात जायचं आता काय आहे शिरक्या तेच हॉटेल कालचं दाखवलंय सोमे पाण्यात जाणार. चला जाऊया जरा चहाचं लोकेशन आलं जरा चहा ऑर्डर करूया चला. तर आता चहा आलाय मित्रांनो चहा प्यायला या चहा बिस्किट पार्ले बिस्किट तर चहा पिऊया. चहा पिल्यानंतर अंडा बुर्जी मागवल्या आणि मॅगी मागवल्या. तर चला अजून मॅगी रेडी होत्या खाल्ले चव जरा भारी आहे. तिखट झाले जरा बुर्जी मॅगी आल्यावर मग मॅगी बी खाऊया. त्यानंतर रूमवर जाऊया बघू मग काही नॉर्मल जेवलं तर जेवलं नंतर नॉर्मल जेवलं तर ब्लॉग एंड करूया. तुम्हाला दाखवतो जेवायला बी कुठे जाते का नाही लोकेशन बघूया चांगलं आहे का जेवण कुठे भेटते का नवीन एक हॉटेल ट्राय करूया. आता बुर्जी खाऊन घेऊया आधी. तर आता आलोय आपण अंडा बुर्जी आणि मॅगी बिगी खाऊन. तर आता काय जेवायची इच्छा नाही तर आता आपण झोपणाऱ्या तारीख होतं परत आपल्याला घरी जायची माघारी. ब्लॉगचा एंड इथंच करूया. तर चॅनल कोणी नसेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला ऑल करायला विसरू नका. भेटू अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. हॅलो गायज वेलकम बॅक टू अनंतर ब्लॉग. तर आता काय आपण आजचा शेवटचा दिवस आहे कोकण कारण की आता आपण चाललोय तर नाश्ता बिष्टा करून आता आपण जाणार आहे आपल्या सातारला. तर हे बघा तिघ जसे चाललेत. ए सोम्या सोम्या ए सोम्या इग्नोर करतोय का माझा तर जाऊया जरा काहीतरी नाश्ता करूया. नाश्ता बिष्टा करू जाऊ पळतोय गाडी माग मला म्हणलं सोय पाहिजे गाडी माग अरे गाडी येतं ते समोर थांबला फक्त. कसली वॉक आहे अण्णाची यार. व्हिडिओ बनवायची आहे ना स्वाम्या रील बनवायची होती तुला. गाडी फिरवली गाडीवर रील बनवायची होती तुला. गाडी बनवायची होती रे. गाडी आता आणली परत आता करणं म्हणजे हानिकारकच आहे. ट्रॅक्टर नाही आता इकडे येत. गाडीत उतरणार गोव्याला आणि समुद्राकडे असं चालत जाणार. ऍस्थेटिक होम्स समुद्राकडे चालत. अरे ते छोट्या छोट्या क्लिप घ्यायच्यात आपल्याला गाडीतली स्वतः प्राऊड होतो अशी. आहे का बंधूला प्राऊड. अरे ओपनले नाव घेत अरे मला उचलते लाई घालली मला मारत्याला. तिचं नाव कशाला बोलताय आता तू कशाला मग जाऊ ना पटपट सारखं ना म्यूट कर. मला आहे ना अर्धा 1-2 दिवस जाईल म्हणजे एवढं म्यूट कर सगळे आवाज बिवाज सगळे. नाही म्यूट कर शिरक्या तुझं काय घेऊ म्यूट कर नुसतं मी काही चक्का वाढला. जरा चला नाश्ता करूया. भावना आता नाश्ता वगैरे चांगला झाला. तर इथं अश्विनी स्नॅक सेंटर मुरुड बीचच्या इथंच आहे. काकू हे काका आहे त्यांच्यापाशी नक्की या. एक नंबर नाश्ता मिळेल तुम्हाला. बीच समोरच आहे. अरे मग खाल्लेलं दाखवा नको काय खाल्लं नक्की आलं विजिट करा एकदा. काकू दिसते तिथनच त्या काकू आहे तिथे आणि काका आहेत बघा नक्की विजिट करा यांच्यापाशी. तर आता आपण चाललोय सातारला कारण की आता 2 दिवस झालं फुल मग एन्जॉय झालाय. तर आता सातारला जाऊया माघारी. हे शेवटचं बघा बीच तिघं चाललेत ते आता काकूंना दाखवलं त्यांच्याकडे नक्की विजिट करा. जर कोकणात कोण आलं तर मुरुड बीचवरच आहे तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओमध्ये ते बघा त्यांच्याकडे नक्की विजिट करा एकदा. आणि चांगलं आहे त्यांच्याकडे म्हणजे मिसळ खाल्ला आता मिसळ एकच नंबर होती. बरं अंडा बुर्जी मॅगी पेन सगळं भेटेल तुम्हाला तिथे एकदा नक्की विजिट करा. आणि आता जाऊया सातारला इथं ब्लॉगचा एंड करूया. आणि चला आपलं आता एंड कर की शिरके काहीतरी बोल. जाऊन दे टाकली सगळी. चॅनलला कोण नवीन असतं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा. काय केलं चॅनल काय नाही दिसत रे. तर या चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन ऑल करायला विसरू नका. जर तुम्ही 5 लाख लाईट हिट केले तर पुढच्या वेळेस 8 दिवसाचं बजेट 80,000 रुपये घेऊन आपण गोव्याला जाणार. बघूया करताय कराय
नक्की 5 सबस्क्रायबरांना आमच्याकडे ट्रिपसाठी फ्री. आमच्याकडे येण्याची मोफत संधी 80,000चं बजेट असं देणार तुम्हाला. गाडी तुमची तुम्हाला बी ऍडव्हेंचर करायला ट्रॅक्टर गाडी वाढावडी सगळी. त्यामुळे कमेंट करा, MA करा. जो लक्की विनर निघेल 3 सबस्क्रायबर मधले त्यांना फ्री त्याच्या ट्रिप. कमेंटला जास्त लाईक असतील त्याला आम्ही घेऊन येणार. एक लक्की व्हील फिरूया आपण. हा चालतंय. त्या चॅनल कोणी नसेल चॅनल लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन लावला करा. 5 जण सगळी एक एक टाकतात. 20 लाख काय झालं कर्ज काढून येऊया आपण येऊया ह्याच्या ब्लॉग मध्ये पैसे आल्यावर तर चाललोय आता आपण साताला. चला जाऊ त्या हॉटेलवर आल्यावर चावी घेऊन गेलाय. आता बघू बॅगा कशा ठेवल्यात बाहेर. कपडे तर सगळ्यांचे बेडवर पडलेले आपल्या. इथं एंड करूया आपला ब्लॉग कोकणचा. तर या चॅनल कोणी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन लावलं करा विसरू नका. तर पुढच्या वेळी आपण गोव्याला गेलो तिथंच चालू करूया नवीन ब्लॉग.